अभियंता दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमासाठी जो SENनी जो कार्यक्रम आयोजन केलेला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रेडेकरजी, मंचावर उपस्थित आमचे सहकारी व्यवस्थापी संचालक श्री चंद्रकांत डांगेजी, या ठिकाणी डायरेक्टर पारेषण कादरीजी, जनरल सेक्रेटरी SEA संजय ठाकूर, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असं माझे सर्व मित्रांनो, सर्व अभियंतांनो, सर्वात अगोदर आजचा दिवस आपण सर्वांसाठी खूप मोठा दिवस आहे, अभियंता दिवस आहे. आम्हाला याचा गर्व आहे, अभिमान आहे. आम्ही सर्व या ठिकाणी अभियंता एकच सोबत बसलो आणि सुसंवाद आपण सर्वांमध्ये होतोच. मी अभियंता दिनाच्या निमित्ताने माझे सर्व कुटुंबातील सर्व सदस्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतोच. आपल्याला माहीत आहे की अभियंता काय आहेत, काही सांगण्याची गरज नाही. जेव्हा आपण एक एज्युकेशन घेतो, प्रायमरी एज्युकेशन, त्याच्यानंतर सेकंडरी एज्युकेशन आहे की 12वीच्या नंतर भरपूर लोकांची इच्छा असतात की आपण अभियंता म्हणून यायचंच आहे. आता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असते अभियंतासाठीच, त्यापैकी फार क्वचित लोकच अभियंता होतातच आहे. हा काही सर्व काही अभियंता ज्यांनी मनात घेतला की मी इंजिनियर्स होईल असं नाही आहे, कारण त्याला कॉम्पिटिटिव्ह प्रोसेसमध्ये कॉम्पिटिटिव्ह प्रोसेस पास करूनच आपल्याला पुढे यावं लागतोच. तो निश्चितच आपण त्यापैकीच आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही आपण अभियंता म्हणून आपण वेगळेच आहोत. म्हणजे आपण इतरांसारखे नाही, वी आर डिफरंट लीग. जर डिफरंट लीग आहे तर आपण त्यासारखी आपण तसं वागणूक करतात आणि करायलाही सुद्धा पाहिजेच. आज अभियंता म्हणून जो काही देशात बदल घडतात, देशाची निर्मितीमध्ये, राष्ट्र निर्माणमध्ये, जग निर्माणमध्ये अभियंताच्या महत्त्वाच्या फार महत्त्वाचं आहे. आपण मोठी मोठी बिल्डिंग पाहिली, मोठं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर, रोड, फ्लायओव्हर, सीलिंग, रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर, आपण ते एअरपोर्ट बघा, पोर्ट बघा, जो काही दिसेल, मोबाईल बघा. अगोदर काय होतं, 20 वर्षा अगोदर हा मोबाईल नव्हता. हे मोबाईलसुद्धा आमचेच अभियंता लोकांनीच केलेला आहे. एक मोबाईलवर बसून पूर्ण जग बघता येऊ शकेल, एवढा मोठा काम आपण अभियंताच्या निमित्ताने करतो. त्यामुळे निश्चितच खूप फक्र आपण सर्वांसाठीच आहे की अभियंता आहे. सो आज प्रोग्रामच्या निमित्ताने मला संजय ठाकूर साहेबांनी सांगितलं तुम्हाला यायच्या, तो मी मना करू शकलो नाही, कारण मी तुमच्यापैकीच एक आहे, अभियंता आहे. तो मला तुमच्यासोबत संवाद साधण्याची या ठिकाणी आपण आज या ठिकाणी महावितरणच्या कुटुंब म्हणून बसलेलो आहोत. आम्ही आहोत, आमचे जॉईंट MD आहे, आपण सर्व अभियंता या ठिकाणीचे आहे. मोठी यंत्रणा आहे, या ठिकाणी आपण काम करतो. गेल्या 1.5 वर्ष मला झाला, त्यामध्ये खूप आव्हानाला आपण तोंड दिलेलं आहे. आणि मी अभिमानाने सांगेल आपण लोकांना, जे जे आव्हान आपल्याकडे आले ते आव्हानांना समर्थपणे आपण सर्वांनी तोंड दिला. खूप खूप चांगली कामगिरी केली. आणि सुरुवात संजय ठाकूर साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये माझ्याबद्दल जो काही म्हटले चांगले, खरा त्याच्या सर्व श्रेय तुम्हीच लोकांना जातो. कारण मी फक्त कुटुंब प्रमुख म्हणून, लीडर म्हणून तुम्हाला पाठिंबा दिला, पण कामगिरी केली तर तुम्हीच आणि तुमच्या अभियंतांनी सर्व कामगिरी केलेलीच आहे. खरा त्याचा श्रेय एक टीम म्हणून तुम्ही सर्वांना जातो. त्यामध्ये टॉकटे असेल, चक्रीवादळ असेल, महापूर असेल, मला या ठिकाणी व्हिडिओ दाखवला, ते मध्ये माझे इंजिनियर स्वतः त्यामध्येच गेले. त्याच्यासोबत बरेच लोक तर ते कंद्यावर आपण लोहेच्या ते पाईप घेऊन सुद्धा, ते पोल सुद्धा घेऊन गेलेलेच आहे. आपण एवढे मोठे मोठे त्याच्यावर पोलवर आपण 20-20 मीटरचे पोलला चढून सुद्धा त्या लोकांनी केलेला आहे. त्याचा फोटो फार भयभीत सारखेच आहे, पण तरीसुद्धा आपला जानची कुठली पर्वा न करता लोकांना 24/7 अविरत सेवा देण्याच्या आमच्या अभियंत्यांनी काम केलेलं आहे. त्याबद्दल मनापासून सर्व अभियंता, संघटना, सर्वांच्या मनापासून परत या ठिकाणी मी अभिनंदन करतोच. एक गोष्टी आपण लक्षात घेतली पाहिजे, आपण या ठिकाणी कंपनीमध्ये काम करतो. महावितरण एक कंपनी आहे. कंपनीमध्ये काम करताना आपल्याकडे काय की आपण वीज कोणाकडून घेतो आणि कोणाला विकतोच. शेवटी आम्ही जशी एक कंपनी आहे, जशी आपली रिलायन्स कंपनी असेल, जसं JWS असेल, जेव्हा वेदांता असेल, कोणी असेल, तसं सारखीच आपली कंपनीची आहे. इट इज प्युअरली अ कंपनी, कॉमर्शियल कंपनी, बट लोकांच्या हितासाठीच आहे. त्याचप्रमाणे आपल्याला काम करावं लागेलच. आजचा वेळ कॉम्पिटिटिव्ह वेळ आहे, स्पर्धा खूप आहे. या स्पर्धामध्ये आपल्याला टिकायचे आहे. बदलते काळात आपल्याला स्वतःला बदलला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाच्या या इंजिनियर्समध्ये तेवढी क्षमता आहे
बदलच्या काळात स्वतःला बदलू शकतो. ते सर्वात तुमच्या आणि आमच्यामध्ये तेवढेच आहे. आपण 20 वर्षा अगोदर आपला देश काय होता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, 20 वर्षांमध्ये आता काय आहे, बदलते काळाच्या अनुषंगाने जसं टेक्नॉलॉजी बदलली तसं तुम्ही सुद्धा स्वतःला त्याच्या अनुरूप स्वतःला घडवला आणि त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा अभ्यास करून त्याप्रमाणे केला आणि पुढच्या 20 वर्षात काय होईल ते येणारा वेळच सांगेल. सो बदलते काळात आपल्याला स्वतःला बदलणे ते सर्वात महत्त्वाची भूमिका जो इंजिनियर्समध्ये आहे ते तुमची कायम ठेवायला पाहिजे. मी असं कशामुळे म्हणतो, आपला काळ बदललेलाच आहे. कारण 10 वर्ष अगोदर 20 वर्ष अगोदर MSCDCL काय होती आणि आता काय आहे हे तुम्हाला विचार करण्याची गरज आहे. माझ्याकडे आज या ठिकाणी बसणारे अधिकारी, त्यांना कोणाला 10 वर्ष, कोणाला 15 वर्ष, कोणाला 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष झालेले असेलच. एक सर्वात मनात शासकीय अधिकाऱ्यांमध्ये थोडासा मनात एक डेडलॉक असतोच की आम्ही या ठिकाणी 20 वर्षापासून काम केलेलं आहे, आम्ही आतापर्यंत असंच काम केलं, त्याप्रमाणे हेच काम केलेलं योग्य आहे. तसं नाही आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतोच. आता मला माहित नाही, शक्य तुम्ही अगोदरही सांगितलं असेलच की जेव्हा मी मसुरीला गेलो ट्रेनिंगला, आमचे 14 वर्षानंतर एक फेस कोर्स असतात, तेव्हा मी साखर आयुक्त म्हणून होतो. 2013ला मसुरीला मला ट्रेनिंगमध्ये अकॅडमीमध्ये ट्रेनिंग असतात, तेव्हा आम्ही गेलो. तेव्हा आम्ही असा विचार केला, आता काय 15 वर्ष म्हणजे 16 वर्ष झाली आम्ही एवढं फील्डमध्ये काम केलं, आता आम्हाला कोणी काय शिकवणारच आहे असं सारखं आपण केलं. पण जेव्हा मसुरीला गेलो, जेव्हा त्यांनी आम्हाला खूप चांगला काही गोष्टी सांगितला, तेव्हा मला लक्षात आला की हा शिकणे हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. जीवन राहतपर्यंत माणूस शिकतच राहतोच आहे. आणि त्यांनी एक गोष्टी सांगितली मला की देयर इज अ प्रोसेस ऑफ डी लर्निंग अँड लर्निंग. डी लर्निंग म्हणजे काय की आमच्या डोक्यात जो घुसला अगोदर तो थोडा बाहेर काढा, डोक्यात स्पेस करा आणि त्याच्यानंतर आम्ही नवीन काय सांगतो त्यासाठी स्पेस येईल तो डोक्यात घाला. याला म्हणतो डी लर्निंग अँड लर्निंग. तुम्हाला वाटत असेल की साहेब असं म्हणतात, पण खरा जर आजच्या युगात तुम्हाला टिकायचं असेल हे तुम्हाला करावा लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाहीच आहे. वेळ गेला तर वेळ कधी परत येत नाही. मी अगदी स्पष्ट सांगतो तुम्हालाच. आम्ही कठीण काळात रुजू झालो. माझ्या आव्हानं तुम्ही लोकांना साथ दिली, त्यामुळे आपण कंपनीला वाचू शकलो आणि प्रत्येक अडचणीला समर्थपणे तोंड देऊन आपण या ठिकाणी यशस्वीपणे झालेल्याच आहोत. मला संजय ठाकूर साहेबांनी भाषणामध्ये खूप गोष्टी सांगितलं की तुम्ही आमच्या अभियंताकडून हे काम करून घेतात, ते काम करून घेतात, असंच आहे तसंच आहे. बरोबरच आहे. जो काम करणार त्यांनाच मी सांगणार ना. जो काम करणार त्यांनाच मी सांगणार. जो काम करणार नाही त्यांच्याकडे वेळच नाही, त्यांना का सांगायचे. आता मी प्रत्यक्ष उदाहरण परत देतो. मी IIT रुडकीमधून पासआउट आहे, सिव्हिल इंजिनियर आहे. माझी 93ला झाली होती. 91ची गोष्टच आहे. आमच्याकडे हायड्रोलिक्स इंजिनिअरिंगचे फार जगात प्रसिद्ध वर्ल्ड रिनाउंड प्रोफेसर होते KG रंगराजू म्हणून. त्यांनी आम्हाला एक प्रश्न विचारला, एक माणसाला काम द्यायच्या, एक माणसाला मला काही काम द्यायच्या. त्यांनी म्हटलं 2 ऑप्शन आहे. एक माणूस त्यांच्याकडे खूप काम आहे त्याला देऊन ते लवकर करेल, एक माणूस ज्यांच्याकडे काहीच काम नाही त्याला देऊन ते लवकर करेल. कोण लवकर करेल? बिकॉज ज्यांच्याकडे जास्त काम आहे तेच लवकर करेल. रिकामे माणसाला उठण्यासाठी वेळ सुद्धा नाही, ते करू शकणारच नाही. सो म्हणजे अर्थच आहे की जो काम करणारा माणूस आहे, संजय ठाकूर साहेब वही काम करेगा, आम्ही सुद्धाच करतोच ना. शेवटी आता मला 4 काम अजून दिलं तर मी कधी नाही म्हणणार नाही ना. सो आणि शेवटी आपण अभियंता आहोतच. अभियंता वो हनुमान की तरह है जिसको याद दिलाना पड़ता है कि तुम उड़ सकते हो. आपको रामायण का वो प्रसंग याद होगा जब भगवान राम ने हनुमान जी को समुद्र पार करके लंका भेजा था का सीता की खोज करके आओ. हनुमान जी फार विचलित झाले होते. एवढा मोठा समुद्र कसं पार करायचा, काय पार करायचं कसं. त्यांनी बाकीच्या लोकांनी आठवण करून दिली की तुमच्या अंदर शक्ती काय आहे. तेव्हा नंतर त्यांचे लक्षात आला की माझ्याकडे इतकी शक्ती आहे, हे एक समुद्र काय मी 100 समुद्र सुद्धा पार करू शकेल तरी मी काम करणारच आहे. सो माय जॉब इज टू रिमाइंड यू कि आप वो हनुमान हो कि काम कर सकते हो. आणि केलेला आहे तुम्ही आणि करणार.
सी मानसाचे अंदर कैपेसिटी खूब असते, हमको ऐसा लगता है कि हमारे अंदर उतनी, बिकॉज हमारे दिमाग में कहीं ना कहीं ये आ चुका है कि हमने इतना ही काम किया, अभी इतना काम कर रहे। देखो हर आदमी के पास 24/7 है, हर आदमी के पास दिन में 24 घंटे ही होते हैं, 86,400 सेकंड ही होते हैं, किसी के पास ज्यादा नहीं है। बट हाउ डू यू मैनेज योर टाइम, हाउ डू यू डू योर वर्क, दैट इज द थिंग, वही चीज है अल्टीमेटली। लेट मी टेल यू वेरी क्लियरली, जो जीता वही सिकंदर आज की तारीख में, बाकी नहीं तो आप यहीं रह जाओगे, कुछ नहीं होगा। मैं हर बार बोलता हूं मीटिंग में, फिर आज बोलूंगा, 2 बच्चे हैं, एक बच्चा बोलता है सुबह से शाम तक पढ़ता हूं, उसके 80% मार्क्स आते हैं, दूसरा बोलता है कि जो 2 घंटे पढ़ता है उसके 98% मार्क्स आते हैं। कौन अच्छा है? 2 घंटे वाला ठीक है। तो इसीलिए संजय ठाकुर साहब के प्रश्न का उत्तर है, मुझे मीटिंग नहीं चाहिए, 38 क्या 40 क्या 2 मीटिंग नहीं चाहिए, जब सर्व काम झाला तरीच। आप बोलते हो कि 38 मीटिंग लिया, मीटिंग की जरूरत क्यों है जब काम होणार असेल तरच। माय पॉइंट इज, लेट अस अंडरस्टँड की जे मीटिंग, आम्ही सुद्धा मीटिंग मध्ये विश्वास ठेवत नाही, आम्हाला कशासाठी मीटिंग घ्यायची आहे जर काम होत असेल, बट आम्हाला तुम्ही लोकांना बरेच वेळी सांगावा लागतो का हा काम करणे आवश्यक आहे आणि हा काम कोणासाठीच आहे। आज जसं तुम्ही सांगितलं आता मला की प्रायव्हेटायझेशनचा बिल येतो, आता कंपनीच्या खाजगीकरण होण्यासाठीच प्रयत्न आहे। हे कंपनी जर कोणाच्या हातात गेली किंवा फ्रँचायझी अजून वाढली तर आपण कशा टिकणार। तो हे स्पर्धामध्ये टिकविण्यासाठी आपल्याला काम करावे लागणार, आपल्याला सक्षमीकरण करायचंच आहे, आपल्याला एफिशियन्सी वाढवायची आहे, आपल्याला फायनान्शियल हेल्थ वाढवावीच लागेलच। दुसरा आपण या ठिकाणी मुद्दा स्वतःच उपस्थित केला आणि चांगली गोष्टच आहे, कल्चरचा इश्यू आहे। आता लोकांमध्ये आपण म्हटलं की कल्चर रुजताय की पैसे देण्यासाठीच आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, आम्हाला तेच पाहिजेच आहे, त्यासाठीच आम्ही पाठपुरावा करतोच ना की लोकांमध्ये आता पैसे देण्याची जर कल्चर आली तो आम्हाला पुढे गरजेच नाही ना, स्वतःहून लोक पैसे देतीलच, पण त्यासाठी वेळ लागणार। म्हणजे आपण सतत पाठपुरावाचा अर्थच काय आहे की जेणेकरून लोकांमध्ये कल्चर यायलाच पाहिजे की पैसे द्यायला। लोकांना वाटते वीज मुफ्त आहे, वीज काय सीएमडीच्या चेंबरमध्ये निर्माण होते का, या वीज तुमच्या घरात निर्माण होतेच। अरे बाबा, कोणाकडून विकत घेऊन लोकांना देतो, त्यांच्याकडून जोपर्यंत पैसे आले नाही जनरेटरला कशा पैसे द्यायचे मला सांगा। जर दिले नाही तर मला व्याजासह तुमच्या हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, एफटेल, MERCच्या निर्णयाप्रमाणे द्यावे लागणार, काय करणार मला सांगा। केंद्रचे सुद्धा एवढा पाठपुरावा चालू आहे, ते म्हणतात जर जनरेटरचे पैसे दिले नाही तुमची वीज कट करणार। तुम्हाला मी मीटिंग मध्ये परवा सांगितलेलाच आहे की त्यांनी, केंद्राने सुद्धा आपला एक नियम केला, एक LPS रूल्स केला, त्यामध्ये बोला पैसे नाही दिले तर तुमची वीज कट करणार। महाराष्ट्र अंधारात टाकायचं का? मी तुम्हाला म्हणण्याचा अर्थ काय आहे, म्हणण्याचा अर्थ काय, वेळ गेला अगोदरच्या, नाव एफिशियन्सी प्रमाणे काम करावंच लागेल आपल्याला। जो आणि पैसे काय, वीज बिला कोणाला वाटतो का हा काही टॅक्स आहे, टॅक्स आहे का, काही ड्युटी आहे का, काही मला अजून असं वाटतो की म्हणजे इट इज समथिंग गव्हर्नमेंट लँड रेव्हेन्यू, टॅक्स, ड्युटी, सेस असं तरी नाही आहे ना, फक्त वीज वापरतो त्याच्या लोकांकडून पैसेच घेतो। जर माझ्या घरात विजेचा कनेक्शन नसेल तुम्ही मला बिल देणार का? देणार का? नाही देणार। जर मी 100 युनिट वापरले तरी तुम्ही 1000 युनिटचे पैसे मागणार का? नाही, पण जेवढेच युनिट वापरले तेवढेच पैसे मागणार ना। शेवटी लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आहे त्याच आपल्याला करावा लागणारच आहे। आज आम्ही एवढी धडपड करून, हे कंपनी तुमचीच आहे, आम्ही तुम्हाला साथ देण्यासाठी या ठिकाणी आलेलोच आहोत की कंपनीच्या कुठेतरी फायनान्शियल इम्प्रूव्हमेंट करायचे आहे। आज तुम्हाला माहित असेल 2021ची आमची इंटिग्रेटेड रँकिंग आली, त्यामध्ये आपण C- आलेला आहोत, C- एवढा खाली घसरला। आपल्यापैकी कोण अभियंताला वाटेल आपण इथपर्यंत जायचंच आहे, C- कुठेतरी विचार करण्याची गरज आहे। तुम्ही जर थोडा काम करताय, केले, आम्ही आहे ना तुमच्या पाठीशी। जर कंपनी सुधारली, तुम्ही ज्या ठिकाणी राहणार परमानंट या कंपनीला, मी तरी यांनी म्हटलं 2 वर्षानंतर तरी निघून जाईलच। आम्ही कोणासाठीच करतो, आपल्या कंपनीसाठीच करतो, आपल्यासाठीच करतो, कंपनीला पुढे प्रॉब्लेम सुद्धा येऊ नये। हे काही गोष्टीवर आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल। मी एक गोष्ट सांगेल, आपल्या कंपनीचे किंवा महावितरण खात्याचे 4 ध्येय आहे केवळ। नंबर 1, लोकांना दर्जेदार सेवा द्यायच्या 24/7, बरोबर आहे की नाही।
दुसरा, हे करताना ACS आणि ARRचा गॅप 0, ॲव्हरेज कॉस्ट ऑफ सप्लाय अँड ॲव्हरेज रिव्हेन्यू रिलेशन. मला जेवढी आम्हाला कॉस्ट मिळते तेवढंच आपल्याला पैसे त्या लोकांकडून मिळायला पाहिजे. तिसरा, आपले लॉसेस कमी करायलाच पाहिजे. चौथा म्हणजे कंपनी जर प्रॉफिटला नसेल तरी तोट्यात सुद्धा नकोच आहे. आणि ही 4 गोष्टीचे पालन करण्यासाठी आपण या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणावर आपल्याला काम करावे लागतेच आहे. सो जर हे आपण सर्वांनी जर व्यवस्थितपणे केले तर निश्चितपणे आपल्यासाठी ही एक मोठी बाबच आहे. आज या ठिकाणी केंद्र शासनाने एक मोठी योजना सुद्धा मंजूर केली, RDSS, आपल्याला माहीत असेल, रिव्हॅम्प डिस्ट्रीब्युशन सेक्टर स्कीम. खूप मोठी योजनाच आहे. ते विद्युत क्षेत्रामध्ये खूप चांगले बदल यामध्ये घडवले जातीलच. दर्जेदार सुविधासाठीच आहे. आपल्याला ते ACS आणि ARRचा गॅप सुद्धा कमी होणार आहे, लॉसेस सुद्धा कमी होणारच आहे. पण त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने आपल्याला करावी लागणारच आहे. तेव्हाच या गोष्टीचा आपण निश्चितपणे चांगला या ठिकाणी फायदा होणारच आहे. एक आजचा महत्त्वाचा इश्यू अजून लोकांचे मनात जो इश्यू असतो, आज तुम्ही म्हटला की स्ट्रीट लाईटमध्ये आपण पैसे आणले, गेल्या वेळी आपण ॲग्रिकल्चरचे सुद्धा मोठ्या प्रमाणात 1-2.5 कोटीच्या दरम्यान वसूल केले, तरी सुद्धा खूप कमीचे आहे. कॅन वी अफोर्ड टू गिव्ह इलेक्ट्रिसिटी फ्री टू द ॲग्रिकल्चरिस्ट और स्ट्रीट लाईट्स? वी कांट. आम्हाला पैसे कोण देणार त्यासाठीचे आहे? तो आम्ही अधिकारी म्हणून काय, तुम्ही अधिकारी म्हणून भूमिका घ्यायला. ज्यांनी फ्री द्यायची ते फ्री देतीलच. आम्ही सुद्धा सरकारलाही तुम्हाला माहित आहे गेल्या 1.5 वर्षामध्ये तटस्थ राहून की कंपनीची स्थिती सुधारायच्या आम्ही कोणाला माफ करू शकणार नाही आहे. शेवटी गव्हर्नमेंट कॅन टेक अ डिसिजन व्हॉट एव्हर दे वॉन्ट इफ दे गिव्हिंग अ सबसिडी. आज गुजरात राज्य बघा, नंबर 1 वरच आहे. दे आर इन अ प्रॉफिट ऑल्सो. एरियर्स त्यांच्याकडेच नाहीच आहे, कुठलीही अडचण नाही आहे. जर ते करू शकतो, आम्ही का करू शकत नाही? हॅव यू एव्हर थॉट की ते का केलं त्यांनीच? त्याचे नंतर हरियाणा इज स्टील मच बेटर, पंजाबी सुद्धा चांगली आहेत, पण आपण मागे पडलो, विच इज नॉट अ गुड साइन. आपण इंजिनियर आहोत, खूप समजदार आहे, जास्त मला सांगण्याची गरजेच नाही आहे. पण मी जसं म्हटलं की बदलते काळात आपल्याला बदल करावा लागेल. लोकांची मानसिकता जो बदललेली आहे परत अजून बदलावी लागणारच आहे. आपण खूप चांगली वसुली केली, संजय ठाकूर साहेबांनी सांगितलं 99.7% केली. खरा मनापासून तुमचं अभिनंदन करतो, खूप चांगली केलेलीच आहे. पण हा स्पीड तुमचं सतत चालू ठेवायचीच आहे. लोकांची एक वेळी जो कल्चर रुजू होत आहे, आज तुम्ही लेटेस्ट आहे, कल्चर रुजू होण्यामध्ये तुम्ही 60% यशस्वी झालो, उर्वरित 40%ला आता तुम्हाला पुढे काम करायचं आहे. 70 झालो तर उर्वरित 30% पर्यंत काम करायचं, आपल्याला थांबायचंच नाही आहे. वी हॅव टू कम्पीट. नाही तर येणारा भविष्य, येणारा काळ आपल्यासाठी चॅलेंजेस खूप आहे. आणि या चॅलेंजेसवर मात आपल्यालाच करावी लागेल. कोणी म्हणणार हा करा, ते करा, असं करा, हे केला तर केलं, सर्व बरोबरच आहे. मी अगदी तुम्हाला स्पष्ट करतो, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. संजय ठाकूर साहेबांनी भरपूर या ठिकाणी प्रश्न काढले. काळजी करू नका साहेब, तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावतोच. आम्ही आहोत तुमच्या सोबत. तुम्ही फक्त जेवढे झाले नाही तेवढे सांगितले, जेवढे झाले तुम्ही तेवढे नाही सांगितले. किंवा तरी जर तुमच्या DAVAचा प्रश्न होता, काही इन्क्रीमेंटचे प्रश्न होते, हो ते ठीक आहे, आता ते शेवटी काम नाही झाले तेवढं सांगतो, पण बाकी आम्ही ग्राह्य धरला असं यांनी सांगितलेलं आहे. आम्ही आहोत तुमच्यासोबतच, त्याच्याबद्दल आपण चर्चा करू, त्याच्याबद्दल मी बोलतो. पण माझ्या म्हणण्याचा अर्थ काय, अडचण जर आपल्याला आली आहे त्याचं सोल्युशन आपल्याला काढावं लागेल. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. गेल्या एप्रिल आणि मे मध्ये जेव्हा पूर्ण देशामध्ये लोडशेडिंग होत होती, 18 राज्यात लोडशेडिंग होती, UP, बिहार, राजस्थान, MP, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, आणि पण आमच्या राज्यामध्ये फक्त 4-8 दिवस राहिलेली असेल, त्याच्याशिवाय होऊ दिली नाही. हा एक आपल्या आपमध्ये करिश्माच आहे. आणि कशा केला तेच आपल्याला माहित आहे. कोयना धरणामध्ये 67.5 TMCच्या लोकेशनच आहे. त्या ठिकाणी अजून पाणी आपल्याला मिळेल का, त्याबद्दल आम्ही सतत प्रयत्नशील राहिलो. तसं माझे हिशोबाने आजपर्यंत कधी एक्स्ट्रा पाणी कधी मिळालेलं नाही आहे. पण तरी सुद्धा आम्ही स्वतः आमच्या मनात होतं काही करून हे सोल्युशन निघेल का. तिकडचे चीफ इंजिनियर जो होते त्याची ओळख काढली, कुठून काही ओळखीचं होतं त्याला विचारलं, बाबा तुझ्याकडे काही पाणी आहे का, 10 TMC देतात का.
ते सुरुवातीला विचारा तयार झाला, साहेब माझ्याकडे आहे ते शासनाकडून मंजुरी घ्यावी लागेलच. मी म्हटलं तू शासनाकडे पत्र पाठवा, शासनाकडे पाठपुरावा मीच करतोच. त्याला शासनाकडे पत्र पाठवला त्यांनीच, हो 10 TMC पाणी आहे. आणि पत्र कोणाकडून गेला? वितरण करून. तसं वितरण करून कधी जात नाही, तसं जेनको जात होते पत्र, कारण ते जेनको चालवतात त्याचे. पण तरी आम्हीच पत्र पाठवलं ठाकूर साहेब. ठीक आहे, शेवटी आपल्याला काम करायचं, पत्र यांच्या गेला त्याच्या गेला काय, आपण सर भाऊ बहीण सारखेच आहे, तो काही फरक पडत नाही त्यालाच आहे. ठीक आहे, तो त्यांनी पत्र पाठवलं. त्याच्यानंतर आम्ही शासनाकडे गेलो, शासनाला विनंती केली. अपर मुख्य सचिव साहेब होते, खूपच पॉझिटिव्हच होते, की सर असं पाणी पाहिजे. विजय मी विचारतो चीफ इंजिनियरला, चीफ इंजिनियरला त्यांनी पटकन फोन केला, असं पाणी आहे का? त्यांनी म्हटलं सर आहे, पण शासनाची मान्यता लागेल. बोला विजय तुझा काम झाला, तू 15 TMC मागत होतो पण 10चा झाला, मला वाटतं तुला 10चीच गरज होती. मैंने कहा सर आपण 1 दिला तरी चालेल, 10 तो माझ्यासाठी मोठाच आहे. तो 10 TMC पाणी त्यांनी शेवटी त्यावेळी मला मान्य केला. 10 TMC पाणी खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्या, तुम्हाला माहित आहे, तुम्ही सर्व इंजिनियर आहे, त्याचा 1-1.5 महिन्यापर्यंत काम झाला. लोड शेडिंग होऊ दिली नाही, तरी आपला भूकचा अंत नाही. अंत नाही म्हणजे तरी वाटला जुल 5 TMC कसं घेता येईल. परत 5 TMC साठी त्याला फोन केला. ते म्हणतो का सर थोडासा अवघड आहे, असंच आहे तसं आहे, तरी आपण थोडासा केला की करता येईल तरी बघा. बोला साहेब करतोच. परत त्यांनी 5 TMCचा पत्र पाठवला आणि 5 TMC पाणी त्यांनी परत मला शासनाकडून उपलब्ध करून दिला. म्हणजे 15 TMC पाणी 67.5 TMCच्या लोकेशन असताना मी 82.5 TMC पाणी वापरला. हे कधीही न होता तसं सारखं आहे महाराष्ट्रामध्ये इतिहास झाला. आणि 15 TMC ॲडिशनल पाणी म्हणजे 1000 मेगावॉट राऊंड द क्लॉक फॉर 2 months. 15 TMC पाणीचा अर्थ म्हणजे 1000 मेगावॉट पॉवर राऊंड द क्लॉक फॉर 2 months. त्यामुळे आपण लोड शेडिंगने वाचलो. आणि तेही पॉवर कितीची होती? फक्त 22 पैसा पर युनिटची हायड्रो पॉवर. जर हीच पॉवर मी एक्सचेंज मधून खरेदी केली असती तर 12 रुपयाने घ्यावी लागली असतीच. 800 कोटी रुपये सुद्धा वाचले. याच्यावरून 2 गोष्टी शिकण्यासारखीच आहे. मी उदाहरण तुम्हाला का दिला? इंजिनियर्स आहे. नंबर 1, अधिकारी जर पॉझिटिव्ह असला काहीच करू शकतोच. विचार, त्याच अधिकारी जर म्हटला नाही साहेब देता येणार नाही, हा नियम आहे, ते नियम आहे, असंच आहे तसंच आहे, आजपर्यंत गेला नाही, तो ते 15 TMC पाणी मिळाला नसता. आणि आज यावर्षी कोयना भरलेलाच आहे, तो ते 15 TMC पाणी ऑलरेडी नदीमध्ये जाऊन समुद्रात गेला असता, वाया गेला असता. पण त्या अधिकाऱ्याच्या मनापासून जाहीर सभेत कौतुक करतो की ते अधिकारी खूप पॉझिटिव्ह होता, अजंताच होता. दुसरा, प्रत्येक गोष्टीचे सॉल्युशन स्वतःच काढावे लागतेच. तुमच्यासाठी तरी मीच आहेत, माझ्यासाठी इथं संपतोच असं गृहीत धराच. पण तरी मला पॉवर पाहिजेच, तर कुठून इकडून मिळेल, तिकडून मिळेल, हे मिळेल, ते मिळेल, हे सर्व करून महाराष्ट्रामध्ये अंधारात जाऊ देणार नाही असं करून हे प्रयत्न केलेलेच आहे. सो म्हणण्याचा अर्थ असाच आहे, आय अंडरस्टँड, मला कळते खूप प्रॉब्लेमच आहे. अँड जितकी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा मी होऊ शकेल मी करणारच आहे. पण तरी मी म्हणेल थोडीफार तरी राहू शकतेच. दिस इज समथिंग पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. पण त्याच्यामुळे हा झाला नाही, त्यामुळे हा काम राहिला नाही असं सारखे अभियंताच्या मनात कधी येत नाही. आणि तसंही आपल्या मनात यायलाच नकोच आहे. मी जसं म्हटलं, कंपनी तुमचीच आहे. याच्या फायनान्शियल स्ट्रेंथ, लॉसेस कमी करणे, हे करणे सर्व आपला बराच अवलंबूनच आहे. आज गेल्या वेळी 20-21 मध्ये लॉसेसमध्ये होती कंपनी, आपण प्रॉफिटमध्ये आणली 21-22 मध्ये. लॉसेस 1 वर्षामध्ये 21% होते 20-21 मध्ये AT&C, 21-22 मध्ये 15% पर्यंत कमी आणले, 6%. सर्व श्रेय आपण लोकांना या गोष्टीचं जातो. या पद्धतीने जर आपण करत गेले, और कसं करत गेले, हनुमान सारखेच, कुछ नहीं. आदमी की एफिशिएंसी बहुत है, माणसाची काळजी करू नका. संजय ठाकूर साहेब, भरपूर एफिशियन्सी आहे. डोंट बॉदर. म्हणजे ते आपल्या अभियंत्यांनाही माहीत आहे, फक्त टाइम मॅनेजमेंट थोडासा व्यवस्थित करून घ्या. आणि हे खरा एक लेसन आहे, शिकण्यासारखंच आहे. सो वी मस्ट डू समथिंग. मला 2-3 गोष्टी त्यामध्ये अजून सांगायचीच आहे तुम्हाला. तुम्ही या ठिकाणी मीटिंगचा उल्लेख केला. मला फार सांगतो, मीटिंगमध्ये काहीच इंटरेस्ट नाही. ऐका, मी मीटिंगमध्ये फार इंटरेस्ट नाही आहे.
पण लेट अस अंडरस्टँड की काम आपल्याला कुठेही तरी जिथे होत नाही तिथे लोकांनी काम करणे आवश्यकच आहे. आज तुम्ही मराठवाड्याच्या म्हणतात, मराठवाड्यामध्ये मी सीईओ होतो, मी कलेक्टर होतो. औरंगाबादेत मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद होतो, हिंगोलीला कलेक्टरच होतो. मी सुद्धा मराठवाडा पाहिलेला. असं नाहीये की मराठवाड्यात आम्ही काम नाही केलं. जो मानसिक प्रवृत्ती आपल्या इंजिनियरची आहे, डोक्यात जो घुसलेली आहे, जो डेडलॉक सारखा झाला की मराठवाड्यात आणि विदर्भात होत नाही, काढावी लागेलच. नीड टू कम आउट ऑफ दॅट माइंडसेट. आज मला सांगा, मीटर रिडिंग एजन्सीच्या तुम्ही इंजिनियर, तुम्ही एसडीओ आणि जेई आणि सर्व आहे. जेव्हा 6 महिन्यापासून मीटर रिडिंगच्या आपण सिस्टममध्ये चेक केला, 2.1 करोड मीटर्सची आपण मीटर रीडर एजन्सी मार्फतच फोटो काढतोच. जेव्हा सॅम्पल साईज 6 लाखाचा घेतला सिस्टममधून, 45% फोटो असेच होते जो अस्पष्ट होतेच. आता या 45% लोकांचे बिल कसे जातात वेन ऍक्च्युअल रिडिंग्स नाहीच आहे तर. सो दे आर गोइंग ऑन द एव्हरेज बिल्स. आता मला सांगा, हे जबाबदारी कोणाचीच आहे? मी काही फॉल्ट फाइंडिंग मिशनवर नाही आहे, मी फॅक्ट फाइंडिंग मिशनवरच आहे. डोंट यू थिंक कुठेही तरी आम्ही तुम्ही इन्वॉल्व मीन्स कुठेही तरी थोडासा दुर्लक्ष सारखा झालेलाच असेलच. आप मुझे बोलो जब 45% मीटर के फोटो ही नहीं है, बिल कैसे? कोणाचे असे स्पष्ट आहे, कोणाचे भिंतीचे फोटो टाकले, कोणाचे काढले आणि आपला किंवा आमच्यासारखे कोणी अधिकाऱ्याने प्रमाणित करून टाकले आणि त्याच्यावरच बिल जातात. वे टू गेट द मनी? वी आर वेस्टिंग. ते एव्हरेज बिलिंगवर जात होते. आता दुसरा काय केला आपला पॅकेज लोकांनी, विच नीड टू कन्सिडर. फोटो आणताय, फोटो लेटेस्ट से जितके फोटो काढायचे त्याचे 80% फोटो आणताय. 80% पैकी आता 45%च्या प्रमाणात 2% पर्यंत आला. तुमच्या मनापासून कहतो, मला 76 एजन्सी टर्मिनेट करावी लागली मीटर रीडरची. चांगला म्हणजे रिझल्ट चांगले आले, पण आता बरेच किमान तरी अजून 15% असे मीटर रीडर असे मीटर्स आहेत त्यांचे अजून फोटोच येत नाही. जर फोटोज येत नाही तर ॲव्हरेज बिलिंगने जातात. ॲव्हरेज बिलिंगने हाऊ इट इज पॉसिबल? आता मला सांगा, हे जबाबदारी कोणाचीच आहे? आय एम नॉट इंटरेस्टेड इन मीटिंग. तुम्ही म्हटला सस्पेंड करा, मी कोणालाही आदेश दिले नाही. मला फार इंटरेस्ट नाही कोणाला सस्पेंड करायला. मला तुमच्यापेक्षा जास्त दुःख होतो संजय ठाकूर साहेब की कोणाला सस्पेंड करायला. पण माझी एक रिक्वेस्ट आहे, कळकळीची विनंती आहे, हे कामाचे मागे जो की मिनिमम काम आपल्याला करायचंच आहे, इट इज द बेसिक ड्युटी. अरे बाबा, जो मीटर रीडर आहे त्याला फोटो काढायला तरी सांगा, त्याला त्या मीटरचे ते फोटोचे 8 रुपये सुद्धा देतो आपणच. ज्यांनी जर फोटो व्यवस्थितपणे आले त्या हिशोबाने बिलिंग तरी होणारच आहे ना. सो ॲव्हरेज बिलिंगच्या प्रमाण 0% पर्यंत यायला पाहिजे, अनलेस देर इज समथिंग व्हेरी स्पेसिफिक. त्या माणसाचं लॉ काय हेच आहे, तो कुठेही तरी याच्या फील्ड स्तरावरच असतो. त्याचं संशोधन करण्याची तुम्ही लोकांना गरजच आहे आणि त्याच्याशिवाय हा सुधारणार नाही. आज मी तुम्हाला मीटर रिडिंगचा जो अस्पष्टतेचा प्रमाण होता 45% होता, ते 2% 3% पर्यंत आला. याचा फायदा काय झाला? 3 महिन्यामध्ये माझ्या 875 मिलियन युनिटच्या वाढ झाली आणि 550 कोटीचा माझा फायदा झाला 3 महिन्यामध्ये. 3 महिन्यामध्ये 550 कोटी असतो, एक वर्षभरामध्ये 2200 कोटीचाच आहे. आणि हीच गोष्टी जर गेल्या 10 वर्षामध्ये झाली असती तर 22,000 कोटी तर माझे तसं चालले असतं. आता मला सांगा संजय ठाकूर साहेब, मी सांगितलं मी कोणावर टीका टिप्पणी नाही करणार. इट्स नॉट अ फॉल्ट फाइंडिंग मिशन, इट इज अ फॅक्ट फाइंडिंग मिशन. काय ते गेला तो गेला, आता ज्यावेळी कोण होते अधिकारी ते होते, त्याला टीका टिप्पणी करून काय फायदा आहे? लेट अस गो फॉरवर्ड. बट दॅट इज द नीड ऑफ द टाइम. इसीलिए मी तो म्हटलं, आता जो तुमच्या एव्हरेज बिलिंगचा जो प्रमाण आहे, दिस हॅज टू ब्रॉट डाउन टू 0 एनी हाउ. जो पैसा जो वेस्ट जा रहा है वो कहीं तो सिस्टम में आना चाहिए. हमारे लोग करते क्या थे, जितना उस पर कम दिखाते वो एग्रीकल्चर में डंपिंग करते हैं. होते की नाही संजय ठाकूर साहेब, सांगा तुम्हीच मनापासूनच. नहीं होती थी कि नहीं? जो है सच है. स्ट्रीट लाइट में डंपिंग करते थे, अभी वो डंपिंग 2% कम हो गई, स्ट्रीट लाइट में भी कम हो गई, क्योंकि पता है कि एग्रीकल्चर का पैसा आना नहीं है, उनके बिल में डाल दो फटाफट. पर लेकिन मेरी बैलेंस शीट तो खराब है. हम लोग किस्मत वाले हैं कि हमको सैलरी टाइम पे तो मिल रही है, बल्कि 2 दिन पहले मिल रही है. अगर सपोज अगर ये परिस्थिती कर ये उपाय नहीं किए होते, आम्ही एवढा केला नसता, तो परिस्थिती तुमची MSRTC सारखी झाली असती, आपल्याला पगार सुद्धा मिळाली नसतीच. सो फ्युचर इज ब्राईट.
फक्त तेवढा मनात घेऊन काम करण्याची गरज आहे. मी म्हणतो खूप काम तुम्ही लोकांनी केला, पण अजून करायचंच आहे. कंपनी का फ्युचर इतना ब्राईट है, ट्रस्ट मी. हे पुढचे 2 वर्षामध्ये अगदी खूप चांगले फायनान्शियलचे पॉझिटिव्ह स्तरावर येतीलच. पण हा तुमचा जो मीटर रीड, तुमचा जो ॲव्हरेज बिलिंगच्या प्रमाण आहे, पूर्णपणे बंद करायलाच पाहिजे. तुमच्यापैकी कोणी इंजिनियरनी सांगावे फीडर लॉस 80% होऊ शकतो का? उभे राहून सांगायला मी इंजिनियर आहे, चर्चा करू. 80% तक फीडर लॉस है, 75% तक फीडर लॉस है, 85% तक फीडर लॉस है. आता मला सांगा संजय ठाकूर साहब किसकी जवाबदारी? नहीं, टेक्निकल के साथ चोरी चकारी है सरसकट. अच्छा, ये भी मैं दावे से कह सकता हूं, ऐसा कोई इंजीनियर लाइनमैन है जिसको नहीं पता होगा चोरी चकारी कहां हो रही है? बोलो. उस एरिया के लाइनमैन, उस आदमी को पूरा पता है. फॅक्ट आहे, जो फॅक्ट आहे. आम्ही सुद्धा फील्डमध्ये काम केला. जेव्हा आम्ही प्रोफेशनल होतो तेव्हा तहसीलदार म्हणूनही काम केला, तलाठी म्हणूनही काम केला, मोटरसायकलवर फिरलो, एसडीओ म्हणूनही काम केलं. जो फॅक्ट आहे, जो फॅक्ट आहे. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू से, द टाइम हॅज चेंज्ड. देयर इज अ ट्रेमेंडस प्रेशर फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑल्सो टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स. अगर आम्ही परफॉर्मन्स इम्प्रूव्ह नाही केला तो आरडीएसएस मध्ये मिळणारा सुद्धा आम्हाला पैसे मिळणार नाही आणि काम असं रखडून जाईल. आमची रँकिंग कमी झाली, उद्या तुमची फायनान्शियल परिस्थिती बरोबर नाही, तुम्हाला कंपनी चालवता येत नाही, त्यामुळे याला प्रायव्हेटाइज करून टाका, दुसऱ्याला देऊन टाका, असा सारखा वेळ येऊन जाईल. माझ्यासारखे अधिकारी तुमच्या मागे भक्कमपणे उभे आहेत, पण मला तुमची साथ पाहिजे. अशक्य गोष्टी नाही आहे. इट्स अ व्हेरी स्मॉल थिंग. तुम्ही मनात ठरवला, काही फार यामध्ये रॉकेट साइंस नहीं है. क्या बोल रहे हैं आपको? मीटर रीडर वाले को बोलो भैया मीटर रीडर बराबर लेके आ, उतना ही इशू है. आपने आ गया 200 करोड़ रुपए पर महीने के और आ जाएंगे उससे. आपको बोल रहे हैं जो चोरी चकारी है उसको कम करो. दैट इज वेरी मच डुएबल. बाकीची गोष्टी आम्ही बघून घेतोच. मैं बेसिक काम की आप लोगों को बोल रहा हूं. तो हा गोष्टीवर तुम्हाला विचार करण्याची या ठिकाणी गरज आहे. काही ठिकाणी आपण काही मुद्दे आपण आपले जनरल सेक्रेटरी संजय ठाकूर साहेबांनी सांगितले. माझी भरपूर चर्चा नेहमीच होत राहतेच. तुमच्यासोबत परत चर्चा करतो. याबद्दल काही डिटेलमध्ये मला वाटतं डिस्कशन करण्याची गरज नाही. आम्ही खूप सकारात्मक आहे. जेव्हा काही निर्णय जर तुमच्या हिताने घ्यायचे असते मी पटकनच घेतो, कारण तुम्हीच आमची वानरसेना आहे आणि तुमच्याकडूनच हा वानरसेनाच आहे. म्हणजे आपण शेवटीच तुमच्याकडूनच काम मला नक्की, बिकॉज आय कॅन नॉट विन दिस वॉर अनलेस लाईक माय ऑल ऑफिसर्स आर विथ मी. अँड हे लक्षात घ्या, हा वार माझा नाही आहे, हा युद्ध तुमच्याच आहे आणि मला लढायचं आहे. मी तयार आहे, कितीही काम करायला तयारच आहे. मी असं कधी शासनाला म्हटलेलं नाही की तुम्ही मला फार काम दिला. मी स्वतःच काम स्वतःच्या डोक्यावर घेतलेलंच आहे. मला कोणी टार्गेट देत नाही. सो यू हॅव द कॅपॅसिटी, त्याची काळजी करूच नका. आणि मी तुम्हाला म्हणतो, आता मला माहित नाही तुमच्यापैकी वर्क सैटिस्फैक्शन इज द बिगेस्ट सैटिस्फैक्शन. जो सैटिस्फैक्शन आपको काम से मिलेगा, तो त्यापैकी भरपूर लोकांना कळत असेल किंवा नाही आहे, वो आप $1 मिलियन में मार्केट से भी नहीं खरीद सकते हो. आज माझ्या मताने तुम्ही सुद्धा अभिमानाने सांगत असेल की मी एवढा लॉस कमी केला, मी एवढा टक्केवारी केली, एवढा केला. हो, कधीतरी आयुष्यात बाबा बाकीचे सॅटिस्फॅक्शन भरपूर असतात, कामाच्या सॅटिस्फॅक्शन तुमच्या या ठिकाणी महत्त्वाचं आहे. सो मला वाटतो आपण खूप सर्व या ठिकाणी खूप चार्ज आहे. आपण काम केला, जसं मी 2-4 जो तुम्हाला सूचना दिलेली आहे त्या गोष्टीवर सुद्धा आपण विचार करावा. तुमचे जो काही प्रश्न या ठिकाणी असणारच आहे. तुम्ही मीटर नादुरुस्त की बात केली, एम्पॅनलमेंट एजन्सीचे तर आमचा कॉस्ट डाटा चालू आहे, पण त्यामुळे काम थांबणार नाही. मी माझ्या सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं, तुम्ही टेंडर काढून काम करा. रेट वाढीव आले तर वाढीव तुमच्या आजचे पीबी लावून करा. तुम्हाला आम्ही अधिकार दिलेले आणि तो माझ्याकडे तोंडी घ्या, मी तुम्हाला तोंडी सुद्धा अप्रुव्हल देतो. सो त्यामुळे काम कुठेही थांबणार नाही आहे तुमचं. राहिला पोस्टिंग ट्रान्सफरचा इशू, ठीक आहे, पण पॉलिसीप्रमाणे आपण जो काही असेल, जो काही योग्य असेल, पण भरपूर वेळी आपण काही गोष्टी नियमात राहून किंवा तुम्हाला जो काही योग्य असेल त्याच्याप्रमाणे आपण या ठिकाणी तुमच्या मदतीसाठी आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू. शेवटी एकच म्हणेल की आपण काही इम्प्रेसच्या या ठिकाणी मुद्दा मांडला, ठीक आहे, आपण इम्प्रेस देता येईल, काही अडचण नाही आहे. 2 दिवसामध्ये ते आपलं काय आपल्या स्तरावर करता येईल. सब डिव्हिजन बायफर्केशनचा इशू आहे, दॅट इज ऑल्सो डुएबल. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इशू आहे. हे इशू निश्चितपणे आपण वेळोवेळी चर्चा करून आपण या ठिकाणी
काढता येऊ शकेल. मी जेव्हा सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ दाखवला मला, ते एम विश्वेश्वरैया साहेबांच्या त्यांनी काय शब्द लिहिलेला आहे, मला शेवटची लाईन आठवण आहे, इंजिनियर शुड हॅव दॅट रिजनेबल सेन्स ऑफ द हाय ड्युटी. लक्षात आलं ना? सो माय रिक्वेस्ट अँड एक्सपेक्टेशन इज दिस. बरेच वेळी आपण मोठे मोठे माणसाच्या वाचतो, पर अनुकरण करायला पाहिजे त्याचंच. अँड वी आर व्हेरी कॅपेबल. यू ऑल गाईज आर व्हेरी कॅपेबल. यू कॅन डू इट. इम्पॉसिबल नाही आहे. 1.5 वर्षामध्ये जो तुम्ही केला ते काही सोपा काम नाही आहे. पण माझं म्हणणं आहे की तुमची कॅपॅसिटी आहे, याला सुधारा, दाखवा, लोकांना करता येईल. तुम्ही म्हटलं रेकॉर्ड करायची इच्छा आहे, जर होत असेल तर करून टाकायचे सर्वच रेकॉर्ड. रिकॉर्ड येत ना. रिकॉर्ड केवळ मी 4च गोष्टी आहे. लोकांना दर्जेदार सेवा द्या 24/7. ACS ARR गॅप कमी करा. आज 68 पैसाचा गॅप आहे. 68 पैसा म्हणजे पर युनिटला जेवढा खर्च होतो त्यापेक्षा मला 68 पैसे कमी मिळतात. तो 68 पैसे कुठेतरी हे तुमच्या जे मीटर रीडरचं सांगितलं, बिल फ्रिजचं सांगितलं, अजून काही विषय असतील त्यामध्ये लॉसेस असेल ते कमी करा. तिसरा मात्र AT&C लॉसेसचा आहे. AT&C लॉसेसचा आता केंद्र शासनाने पुढील 3 वर्षाचा टार्गेट 13% दिलेलाच आहे. तो 13% करणे शक्यच आहे. चौथा मी म्हटला की आमची बॅलन्स शीट किमान पॉझिटिव्हच असायलाच पाहिजे. सो लेट्स कीप दिस 4 टार्गेट्स. सो दॅट इज व्हेरी मच डुएबल. आपण या ठिकाणी शांत रीतीने बसले, ऐकला. मी तुमच्या मनापासून धन्यवाद देईल. आणि निश्चितच आपण या ठिकाणी आजपर्यंत खूप चांगल्या रीतीने, खूप अडचणीमध्ये राहूनही सुद्धा आपण खूप चांगला काम केलेलं आहे. असाच सरत माझ्या अभियंत्याने काम करत राहायचं. अजून काही थोडेफार त्रुटी राहिलेली असेल, उणीवा राहिलेलीच आहे. मी उणीवा म्हणणार नाही, कामाचा व्याप आहे. तुम्हाला 2-4 गोष्टी ते करा. तुमचे प्रश्न जो काही असतील निश्चित तुमच्या संघटनासोबत बसून या ठिकाणी मी निश्चित पॉझिटिव्हली मार्ग लावेल. मला या ठिकाणी बोलवला आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. थोडक्यात माझ्या सगळ्या अभियंता मित्रांनो, जसं श्रीरामाने वानरसेना प्रवृत्त करून रावणावर विजय मिळवला, तसंच साहेबांनी जो स्वप्न पाहिलेलं आहे